नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण टाइम, वर्क आणि स्पीड हा टॉपिक बघितला होता. या टॉपिकमध्ये आपण इन्व्हर्स व्हेरिएशनवर बेस असलेले दोन एक्झाम्पल सोडवले होते. तर फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 7.3 करणार आहे. आता या प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये तो काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला 4 स्टेटमेंट देऊन ठेवले. या 4 स्टेटमेंट पैकी आपल्याला बघायचंय की इन्व्हर्स व्हेरिएशनचे स्टेटमेंट कुठले आणि डायरेक्ट व्हेरिएशनचे स्टेटमेंट कुठले. ओके, सो फर्स्ट काय म्हणतो तो, नंबर ऑफ वर्कर ऑन द जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट द जॉब. बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की नंबर ऑफ वर्कर आणि टाइम, जसे जसे आपण वर्करची संख्या वाढवणार तसं तसं जो आपल्याला दिलेला काम आहे ते लवकर होणार. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होते, एक क्वांटिटी वाढते त्याच्यानुसार दुसरी क्वांटिटी कमी होते. ठीक आहे, आता याला एक्झाम्पलच्या थ्रू समजण्याचा आपण प्रयत्न करू. सपोज तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असणार. ठीक आहे, आता कंपनीमध्ये सपोज 10 एम्प्लॉईज, ठीक आहे, कंपनीने एखादं तुम्हाला काम दिलं असेल, ते काम 10 एम्प्लॉई जर 10 दिवसात कंप्लीट करत असतील तर तेच काम पूर्ण करण्यासाठी आपण जर 20 एम्प्लॉय लावले तर ते काम आपण किती दिवसात कमी करणार? 5 दिवसात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय प्रोसेस होते, जसं जसं आपण नंबर ऑफ वर्कर वाढवतोय तसं जो कामाचा जो ड्युरेशन आहे, ठीक आहे, तो कमी होत जातोय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होतंय, जशी जशी आपण एक क्वांटिटी वाढवतोय त्यानुसार दुसरी क्वांटिटी कमी होते. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की एक क्वांटिटी वाढेल त्यानुसार जर दुसरी क्वांटिटी कमी असेल तर ते जे एक्झाम्पल ते इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल असतात. ओके, सो हे जे एक्झाम्पल आहे आपलं नंबर ऑफ वर्कर आणि कंप्लीट जॉब, हे आपलं इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल असेल. ओके, सो आन्सर काय ना मी, लेट n be a number of workers and t be a time taken to complete job. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स, खाली स्टेटमेंट काय काढली ना आपण, इफ n is increases then t is decrease. ठीक आहे, जसं जसं नंबर ऑफ वर्कर्स जर आपण वाढवले, ठीक आहे, जसं जसं आपण नंबर ऑफ वर्कर वाढवले तसं तसं जो टाइम आहे तो कमी लागेल. ओके, टाइम डिक्रीज. आता बघा, एक क्वांटिटी वाढते दुसरी क्वांटिटी कमी होते. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे एक क्वांटिटी वाढत असेल त्याच्या हिशोबाने जर दुसरी क्वांटिटी कमी होत असेल तर ते इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल असेल. ओके, सो काढले आपण हेन्स this statement is inversely variate. ठीक आहे, इन्व्हर्सली व्हेरिएट किंवा इज इन इन्व्हर्सली व्हेरिएशन. ओके, असं पण लिहू शकता. सो n is inversely proportional to the t. ठीक आहे, number of worker is inversely proportional to the time. Okay, so here that's the answer is reference. Okay, second question, number of pipe of the same size to fill a tank and time take by the to fill a tank. आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी काय म्हणतो तो, या ठिकाणी सपोज एक टँक आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाण्याची मी एक नळी लावली किंवा पाईप म्हणा. ठीक आहे, जर मी एक नळी लावली तर तो टँक पूर्ण भरायला जर 3 मिनिटं लागत असतील, ठीक आहे, जर एक नळी लावली तर तो टँक पूर्ण भरायला 3 मिनिटं लागत असेल, सपोज मी 2 नळ्या लावल्या तर 3पेक्षा कमी वेळेमध्ये तो फिल होणार. ठीक आहे ना, सपोज 3 घेतला, 3 पाईप लावले तर त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होतंय, जसं जसं आपण पाईप वाढवतोय तसं तसं तो टँक लवकर भरतोय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी होतं काय ऍक्च्युली, जसं जसं आपण एक क्वांटिटी वाढवतोय त्याच्यानुसार दुसरी क्वांटिटी कमी होते. सो हे जे एक्झाम्पल आहे ते आपले इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल असतात. ठीक आहे, सो काय लिहिणार आपण, लेट
A, B, let P be number of pipes and T be a time taken to fill tank. ओके, आता बघा मग काय येणार या ठिकाणी, if P is increased, increases, then T is decrease. ठीक है, T is decrease. आता बघा फ्रेंड्स, P वाढतोय तर T डिक्रीज होतोय. एक क्वांटिटी वाढते तर दुसरी क्वांटिटी कमी होते. ओके, सो दिस स्टेटमेंट आर इनवर्सली व्हेरिएट. ठीक है, इनवर्सली व्हेरिएट किंवा इनवर्सली व्हेरिएशन. ओके, आणि हे स्टेटमेंट इनवर्सली व्हेरिएशन असेल तर काय लिहिता आपल्याला, P is inversely variate to the काय T. Okay, that is our answer. Okay, third question, petrol fill in the tank of vehicle and its cost. बघा फ्रेंड्स, तुम्ही गाडीमध्ये जर तुम्ही पेट्रोल भरत असाल तर जेवढं जास्त पेट्रोल तुम्ही भरणार तेवढं जास्त तुम्हाला पे करावं लागेल. ठीक आहे, जेवढे जास्त पेट्रोल तुम्ही भरणार तेवढे जास्त तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आता हे काय, हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. ठीक आहे, बघा सध्या आता बघा 1 लिटर पेट्रोलचा भाव काय चाललाय, 1 मिनिट, 1 लिटर पेट्रोल 110 रुपीज है ना. सपोज 2 लिटर पेट्रोल भरलं तर तुम्हाला किती पे करावं लागतील, 220 रुपीज. 3 लिटर पेट्रोल भरलं तर तुम्हाला किती पे करावं लागेल, 330 रुपीज. ओके, जसं तुम्ही पेट्रोल जेवढे जास्त तुम्ही पेट्रोल भरणार तेवढे जास्त तुम्हाला पे करावं लागतील. ओके, आता या ठिकाणी काय होते, जशी जशी आपली एक क्वांटिटी वाढते त्यानुसार दुसरी क्वांटिटी पण वाढते. ओके, सो हे जे एक्झाम्पल आहे आपलं ते आपलं डायरेक्ट व्हेरिएशन असेल. ठीक आहे ना, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय असतं, जशी जशी आपण एक क्वांटिटी वाढवणार त्याच्या हिशोबाने दुसरी क्वांटिटी वाढते. ठीक आहे, बघा हे डायरेक्ट व्हेरिएशन आणि हे इनव्हर्स व्हेरिएशन. ओके, या ठिकाणी काय आहे, एक क्वांटिटी वाढते दुसरी क्वांटिटी वाढते. ठीक आहे, या ठिकाणी हे डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, सो पेट्रोल फिल इन द टँक, दिस इज, आता काय लिहिणार आपण, लेट P be a petrol, okay, and C be a cost. ठीक आहे, जसं जसं आपण पेट्रोल जास्त भरतोय तसं तसं आपल्याला जास्त पे करावं लागेल. ओके, सो काय लिहिलं आपण, इफ पेट्रोल is increases, then it cost also increase. ठीक आहे, जसं जसं आपण पेट्रोल जास्त भरतोय तसं तसं त्याची कॉस्ट आपल्याला जास्त द्यावं लागेल. ओके, कॉस्ट वाढते. सो दिस स्टेटमेंट is in directly variation. ठीक आहे, डायरेक्टली व्हेरिएट आहे ना. सो काय लिहिते आपल्याला, P is directly proportional to the C. हे त्याचं आन्सर असेल. ठीक आहे ना, डायरेक्टली व्हेरिएशन असेल तर या ठिकाणी फक्त ती C येणार, आणि ते इनव्हर्सली व्हेरिएशन राहिला असता तर या ठिकाणी 1/CR असता. हे तुम्हाला माहिती असतेच. ओके, आता नेक्स्ट काय दिलंय, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. तर बघा फ्रेंड्स, सर्कलचा एरिया काय असतो, एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे
की सर्कलचा जो एरिया आहे तो त्याचा रेडियसवर डिपेंड असतो किंवा ठीक आहे किंवा किंवा जेवढा जास्त सर्कलचा एरिया असेल तेवढा जास्त त्याचा रेडियस असेल. ठीक आहे, बघा एक सर्कल आहे, हा त्याचा रेडियस आहे. ओके, रेडियस जर वाढवली तर सर्कल वाढेल, सर्कल जर वाढला त्याची एरिया पण वाढेल. ओके, सपोज रेडियस अजून वाढवली तर सर्कल पण वाढेल आणि जेवढा सर्कल वाढेल तेवढा त्याचा एरिया पण वाढेल. ओके, सो या ठिकाणी काय होतं फ्रेंड्स, या ठिकाणी होतं काय, जेवढी आपण रेडियस वाढवणार तेवढा सर्कलचा एरिया पण वाढेल. ठीक आहे, किंवा जेवढा आपण सर्कलचा एरिया वाढवणार तेवढी त्याची रेडियस पण वाढेल. ओके, म्हणजे या ठिकाणी होतं काय, एक क्वांटिटी जशी 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 एक क्वांटिटी वाढते तशी तशी दुसरी क्वांटिटी वाढते. सो दिस एक्झाम्पल इज ऑल्सो in direct variation. Okay, let A be area of circle and R be its radius. ठीक है, R be its radius. खाली A is if area is increased then if area is increased then its radius also increases. ठीक आहे, जसं जसा एरिया वाढेल तसं त्याचा रेडियस सुद्धा वाढेल. ओके, सो आपल्याला काय लिहिता येईल, दिस स्टेटमेंट इज इन डायरेक्टली व्हेरिएशन. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो डायरेक्टली व्हेरिएशन. ओके, आणि स्टेटमेंट जर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असेल आपल्याला काय लिहिता येईल, ए इज directly variation to this radius. Okay, A is directly variation to its radius. So here is the answer as reference. Okay, second question, if 15 worker can build a wall in 48 hours, how many worker will be required to do same work in 30 hours? आता बघा फ्रेंड्स, हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट इन्व्हर्सली व्हेरिएशन मध्ये का डायरेक्टली व्हेरिएशन मध्ये हे आपल्याला बघावं लागेल. तो प्रश्नामध्ये काय म्हणतोय, 15 वर्कर बिल्ड अ वॉल इन 48 आवर्स. ठीक आहे, 15 वर्कर एक भिंत बांधण्याचं काम जर 48 तासामध्ये पूर्ण करत असतील तर तेच काम 30 तासामध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती वर्कर्स लागतील. ऑब्विसली 15 पेक्षा जास्त लागणार. बघा मी तुम्हाला आधी सांगितलंय, नंबर ऑफ वर्कर जसे जसे नंबर ऑफ वर्कर वाढणार तसं तसं जे काम करण्याचा जो कालावधी जो ड्युरेशन आहे तो कमी होत जाणार. ठीक आहे, म्हणजे आणि हे जे एक्झाम्पल असतं फ्रेंड ते इन्व्हर्सली व्हेरिएशनचे असतं. ओके, सो या ठिकाणी बघा 48 तासामध्ये 15 वर्कर ते भिंत बांधण्याचं काम पूर्ण करत आहे. तसंच ते भिंत बांधण्याचं काम पूर्ण करण्यासाठी 30 वर्कर म्हणजे 30 तासामध्ये कंप्लीट होण्यासाठी आपल्याला 15 पेक्षा जास्त वर्कर लागतील. ओके, आता 15 पेक्षा जास्त ते किती वर्कर लागतील हे आपल्याला काढायचं आहे. ओके, सो हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स आपलं हे इन्व्हर्स व्हेरिएशनचे असेल. ओके, सो आन्सर मध्ये आपण काय लिहिणार, लेट नंबर ऑफ वर्कर्स बी एक्स. ठीक आहे, नंबर ऑफ वर्कर्सला आपण एक्स मानून घेतलं and time required. Okay, time required b t. ठीक आहे, तर आपण टी नी रिप्रेझेंट केलं. आता काय म्हणतोय, आता आपल्याला माहिती हे जे एक्झाम्पल आहे हे इन्व्हर्स व्हेरिएशनचे आहे. आता बघा या ठिकाणी होतं काय, if number of worker is increases then time required less. Then time required less. ठीक है,
जसं जसं आपण नंबर ऑफ वर्क वाढवणार तेवढा आपल्याला कमी वेळ लागेल. ओके, इन्क्रीजेस लेस्ट किंवा इन्क्रीजेस या ठिकाणी डिक्रीजेस पण लिहू शकतात. बेस लिहा किंवा डिक्रीजेस लिहा. ठीक आहे, वर्कर इन्क्रीजेस टाइम डिक्रीजेस. आता आपल्याला माहिती आहे एक क्वांटिटी जर वाढत असेल त्याच्यानुसार जर त्याच्या हिशोबाने दुसरी क्वांटिटी जर कमी होत असेल तर ते जे एक्झाम्पल आहे ते इन्व्हर्स व्हेरिएशनचे असतं. ओके, सो धीस स्टेटमेंट लिहा किंवा एक्झाम्पल लिहा इज इनवर्सली व्हेरिएट लिहा किंवा इनवर्सली व्हेरिएशन मध्ये लिहा. ठीक आहे, आर इन इनवर्सली व्हेरिएशन. ओके, सो एक्स काय नंबर ऑफ वर्कर, एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम. ओके, सो एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम. आता बघा, आता आपल्याला काढायचं काय, आपल्याला किती वर्कर्स लागतील. ठीक आहे, ते आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला समजून गेलं की हे जे एक्झाम्पल आहे ते इनवर्सली व्हेरिएशनचं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, याची इक्वेशन काढावं लागेल. इक्वेशन मधून आपण के ची व्हॅल्यू काढणार आणि के ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केलं तर त्याच्यानंतर आपल्याला जे फायनल आन्सर आहे ते मिळणार. ओके, सो सगळ्यात आधी काय करणार आपण, एक्स इज इनवर्सली व्हेरिएट टू द टी. आता याला आपण इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिणार. कसं लिहिणार, एक्स इज इक्वल टू के इंटू 1/t है ना. सो k is equal to x into t. This is our equation number 1. ओके, आता बघा काय करणार आपण, बघा 15 आणि 28. ओके, या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय घेणार आपण, पुट x is equal to 15. x काय नंबर ऑफ वर्कर 15 आहे, टाइम रिक्वायर्ड 28. ठीक आहे, 15 वर्कर असतील तर ते काम पूर्ण होण्यासाठी 28 तास लागतात. ओके, आणि आपण टाइम रिक्वायर्डला काय आणलंय टी. सो टी इज इक्वल टू 48. ठीक आहे, 15 वर्कर्स एक भिंत बांधण्याचं काम 28 तासात पूर्ण करत असतील. सो टी काय म्हणलं आपण 48. आता काय करणार, इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ओके, सो के इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय आहे 15 आणि टी ची 48. सो 15 गुणिले 48, 15 गुणिले 48, 15 8 120. ओके, 15 चौक 60. सो काय के काय मिळालं आपल्याला 720. ओके, आता के आपल्याला 720 मिळून गेला. आता काय करा आपण, पुट k is equal to 720. ओके, and x is equal to आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, x काढायचं आपल्याला, नंबर ऑफ वर्क आपल्याला काढायचं आहे. आणि t is equal to काय घेणार मग 30 घेणार. ओके, 30 इन इक्वेशन 1. ठीक आहे ना. सो आता या इक्वेशन मध्ये के ची व्हॅल्यू काय टाकणार आपण, 720 टाकणार. एक्स काय, एक्स आपल्याला काढायचं आहे आणि टी काय आहे, टी हा 30 आहे. ठीक आहे, सो एक्स इज इक्वल टू 720/30. ओके, 0 0 कॅन्सल होणार, 3 आहे, 72/3 काय ना 24. सो आपल्याला किती वर्कर लागतील, 24 वर्कर्स. सो खाली इथं लिहून घ्या, we have required 24 workers to build a wall in 30 hours. ठीक आहे, सो आपल्याला 24 वर्कर लागतील. तर बघा ना, आपण या ठिकाणी काय केलं, फक्त नंबर ऑफ वर्करला एक्स मानून घेतला, टाइम रिक्वायर्ड टी मानून घेतला. ठीक आहे, आता आपण हे एक्झाम्पल इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये ते आताच आपण बघितलं. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ वर्कर हे वाढतील. ठीक आहे, एक्स जसं एक्स वाढेल तसं टी कमी होणार. ठीक आहे, सो आपल्याला काय लिहिता येईल, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी लिहिता येईल.
त्याच्यावर आपण इक्वेशन आपल्याला माहिती आहे की इक्वेशन काय येतं. आता इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये जे दोन व्हेरिएबल असतात त्याचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. ओके, तर तो कॉन्स्टंट आपण काय करला 720 हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल. ठीक, इथे लिहून घ्या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, 720 हा आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल. आणि काय केलं त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू 15 आणि 28 घेतली. ठीक आहे, 15 28 का घेतली, कारण की नंबर ऑफ वर्कर जेव्हा 15 होते तर तेव्हा आपल्याला 28 तास लागत होते, कारण की त्याच्यासाठी आपण एक्स आणि टी ची व्हॅल्यू आपल्याला ठेवावी लागली. एक्स आणि टी ची व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला के काढता आला असता. ठीक आहे, त्याच्यात आपण के काढला आणि के ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून आपण जी एक्स ची व्हॅल्यू जी काढू शकतो, जी की आपल्याला रिक्वायर्ड आहे. ठीक आहे ना. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. क्वेश्चन 120 बॅग ऑफ हाफ लिटर मिल्क कॅन बी फील्ड बाय द मशीन विदिन 3 मिनिट्स. द टाइम टू फील सच 1800 बॅग्स. बघा फ्रेंड्स, तुम्ही दूध डेअरी गेले असाल, दूध डेअरीमध्ये एक मशीन असतं, त्या मशीनद्वारे दुधाच्या बॅगा भरल्या जातात. काही बॅगा 1 लिटरच्या असतात, काही बॅगा 2 लिटरच्या भरतात किंवा अर्ध लिटरच्या. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी काय म्हणतो, ते जे मशीन आहे ते 120 बॅग्स, ठीक आहे, दुधाच्या त्या 120 बॅग्स त्या मशीनला भरायला 3 मिनिटं लागतात. ठीक आहे, त्या मशीनला 120 बॅगा भरण्यासाठी 3 मिनिटं लागतात. त्याचप्रमाणे 1800 बॅग्स भरायला त्या मशीनला किती वेळ लागेल, ठीक आहे, किती टाइम लागेल हे आपल्याला कळायचं आहे. ओके, 120 बॅगा भरायला 3 मिनिटं, तर 1800 बॅगा भरायला 3 मिनिटं जास्त लागतील ना. बघा, एक बॅग भरायसाठी जर 10 सेकंड लागत असतील तर 2 बॅग भरण्यासाठी किती लागतील, 20 सेकंड लागतील. ठीक आहे, 3 बॅग भरण्यासाठी 30 सेकंड लागतील. ओके, जशी जशी एक क्वांटिटी वाढते त्याच्यानुसार दुसरी क्वांटिटी वाढते. ठीक आहे, आता या ठिकाणी 120 बॅग भरण्यासाठी 3 मिनिटं, तर 1800 बॅग भरण्यासाठी 3 मिनिटं जास्त वेळ लागेल, 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागेल ना. ठीक आहे, सो या ठिकाणी काय होते, जशी जशी एक क्वांटिटी वाढते त्याच्यानुसार दुसरी क्वांटिटी वाढते. सो हे जे स्टेटमेंट आहे आपलं ते आपलं डायरेक्ट व्हेरिएशनचे असेल. ठीक आहे ना, हे जे स्टेटमेंट आहे ते आपलं डायरेक्ट व्हेरिएशनचे असेल. ओके, सो आपण काय लिहिणार आन्सर मध्ये, let n be a number of bags. ठीक है, and t be a time taken to fill bags. ठीक है, n ला आपण नंबर ऑफ बॅग्स मानून घेतलं, टी ला आपण टाइम टेकन म्हणजे तो ड्युरेशन जो आहे तो टाइम त्याला मानून घेतलं. ओके, सो आता बघा हे जे स्टेटमेंट आहे फ्रेंड, हे जे स्टेटमेंट आहे ते डायरेक्ट व्हेरिएशनचे की इन्व्हर्स व्हेरिएशनचं आहे. हे जे स्टेटमेंट आहे ते डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे. डायरेक्ट व्हेरिएशन का बरं आहे, जसं जसं आपण एक क्वांटिटी वाढवली त्याच्यानुसार दुसरी क्वांटिटी भी वाढते. ठीक आहे ना. सो दिस स्टेटमेंट इज इन डायरेक्टली व्हेरिएशन. ठीक आहे, हे स्टेटमेंट हे डायरेक्टली व्हेरिएशनचं आहे. सो काय होणार, एन क्वांटिटी वाढते त्याच्यानुसार टी क्वांटिटी भी वाढते. सो एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी. ओके, सो आता याला इक्वेशन मध्ये कसं लिहिता येईल आपल्याला, एन इज इक्वल टू के टी. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, आता बघा आपल्याला काढायचं काय आहे, आपल्याला टाइम ड्युरेशन काढायचं आहे. ठीक आहे, त्याच्या आधी आपल्याला या इक्वेशन मध्ये ना के ची व्हॅल्यू काढावं लागेल. ठीक आहे, आणि के ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला पुढे जे रिक्वायर्ड आन्सर आहे ते काढता येईल. ओके, सो बघा हे इक्वेशन नंबर आपण 1 घेतला. ओके, आता क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, 120 बॅग्स. आता 120 बॅग्स म्हणजे नंबर ऑफ बॅग्स. ओके, नंबर ऑफ बॅग्सला आपण काय मानलंय, एक्स मानलंय, सॉरी एन मानलंय ना. नंबर ऑफ बॅगला आपण एन मानलंय. किती येते 120. ओके, आणि 120 बॅगला किती वेळ लागतो, 3 मिनिट लागतो. सो टी इज इक्वल टू काय ना 3. 3 मिनिटांमध्ये 120 बॅग्स भरले जातात. ओके, आता काय करणार आपल्याला, हे 2 क्वांटिटी मिळालं ना त्याच्यावर ना आपण के करणार. ठीक आहे, हे 2 क्वांटिटीला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ओके, पुट
इन इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, त्याच्यावर आपण के काढू शकतो. इक्वेशन कुठलं आहे? n इज इक्वल टू kt आहे है ना. n काय आहे 120 आणि k आपल्याला काढायचं आहे. t काय आहे 3 आहे. सो 120 3 मल्टिप्लाय आहे इथे जाताना डिव्हिजन ना होणार. सो k इज इक्वल टू काय येतोय 40. ओके, 3 1 3 40 गुणिले 3 120. सो k इज इक्वल टू किती ना 40. सो कॉन्स्टंट काय आला 40. इथे लिहून घ्या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. दॅट इज आवर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता k ची व्हॅल्यू आपल्याला 40 मिळून गेली आणि 40 हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल. ओके, आता आपण काय करणार फ्रेंड्स, नंबर ऑफ बॅग्स n इज इक्वल टू काय घेणार 1800. ठीक आहे, n इज इक्वल टू 1800 घेणार आणि t आपल्याला काढायचं आहे आणि k आपल्याला मिळाला आहे 40 है ना. आणि n बघा या ठिकाणी 3 क्वांटिटी आहे, 3 पैकी आपल्याला 2 क्वांटिटी माहिती आहे. ठीक आहे, आणि 3 पैकी जर 2 क्वांटिटी माहित असली तर आपण ती तिसरी क्वांटिटी काढू शकतो. ओके, सो पुट n इज इक्वल टू 1800, t इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, k इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करा. ओके, इक्वेशन नंबर 1 काय आहे? n इज इक्वल टू kt आहे, n काय आहे 1800, k काय आहे 40 आणि t आहे जो आपल्याला काढायचा आहे. ओके, सो t इज इक्वल टू 1800 अपॉन 40, 0 0 कॅन्सल. ओके, सो 118 अपॉन 4 45. सो टाइम काय लागला आपल्याला 45 मिनिट्स. ओके, सो आपला आन्सर काय 45. सो काय लिहिलं मग आपण द टाइम required to fill 1800 bags to the machine is 45 minutes. तर फ्रेंड्स हे आपलं आन्सर असेल. ओके, किती वेळ लागेल मग 1800 बॅग भरायला 45 मिनिटं लागतील. ओके, सो जो आपला टाइम रिक्वायर्ड होता तो 45 मिनिट असेल. ओके, बघा एखाद्या मशीनला 120 बॅग भरायला जर 3 मिनिट लागतील तर 1800 बॅग्स भरायला त्या मशीनला 45 मिनिट्स लागतील. ओके, दॅट्स अवर आन्सर. आता आपण नेक्स्ट बघूया. फोर्थ क्वेश्चन, अ कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel some distance. We should be increased in the speed if the same distance is to be covered 7.5 hours. ओके, तर बघा फ्रेंड्स काय म्हणतो, लेट सपोज तुम्हाला A to B हे डिस्टन्स कव्हर करायचंय. ठीक आहे, हे जे काही डिस्टन्स असेल ते आपल्याला कव्हर करायचंय आणि ते डिस्टन्स तुम्ही कारने कव्हर करताय. ओके, मग तुम्ही कारच्या स्पीड जर 60 km/h ने चालवली. ठीक आहे, सरासरी वेग. ओके, कारचा ऍव्हरेज स्पीड जर 60 km/h असेल तर तुम्हाला ते डिस्टन्स रीच करायला A to B डिस्टन्स रीच करायला 8 hours लागतात. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे तेच डिस्टन्स जर तुम्हाला 7.5 hours मध्ये कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कारचा ऍव्हरेज स्पीड किती ठेवावा लागेल हे त्यांनी विचारलंय. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स 60 km/h जर तुमच्या कारचा स्पीड असेल तर तुम्हाला किती वेळ लागतोय 8 hours. ठीक आहे, तर 7.5 hours मध्ये तुम्हाला 60 पेक्षा जास्त स्पीड लागेल ना. 8 तासामध्ये जर तुम्ही पोहोचताय, बघा 60 km/h ने जर तुम्ही तुमचा कार चालवताय तर तुम्हाला 8 तास लागतात आणि जर तुम्हाला 7.5 तासामध्ये पोहोचायचं आहे तर तुम्हाला 60 पेक्षा जास्त स्पीड ठेवावं लागेल. ठीक आहे, बघा जेवढी तुम्ही जास्त स्पीडने जाणार तेवढ्या कमी वेळात पोहोचणार. ओके, सो हे काय या ठिकाणी काय होतंय, एक क्वांटिटी वाढते त्यानुसार दुसरी क्वांटिटी कमी होते. ओके, सो हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स ते इनव्हर्स व्हेरिएशनचे असेल. ओके, हे तर आपण गेस करून घेतलं की हे एक्झाम्पल इनव्हर्स व्हेरिएशनचे आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला ना या ठिकाणी तो स्पीड किती येतो, आपल्याला स्पीड किती करावं लागेल हे आपल्याला काढायचंय. ओके, सो मग आपण कसं करणार त्याला,
सगळ्यात आधी आपण हे गेस करून टाकलं की हे जे स्टेटमेंट आहे हे इनव्हर्सली व्हेरिएशन मध्ये. ओके, सो आपण काय लिहिणार सगळ्यात आधी, लेट स्पीड ऑफ कार बी एक्स. ठीक आहे, स्पीड ऑफ कारला आपण एक्स मानून घेतलं. अँड टाइम टेकन टू कव्हर डिस्टन्स बी वाय. ओके, आता आपण बघितलं स्पीड आणि डिस्टन्स. बघा, जेवढे जास्त स्पीड तेवढं तुम्ही लवकर पोहोचणार. ओके, सो या ठिकाणी एक क्वांटिटी वाढते, एक क्वांटिटी त्याच्यानुसार कमी होते. सो हे जे स्टेटमेंट आहे, हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्स व्हेरिएशनचे असेल. ओके, सो आपण काय लिहिणार, सो this statement is inversely variate. ठीक आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते इनव्हर्सली व्हेरिएशनचं असेल. आता नेक्स्ट आपण पुढे काय करणार, स्पीड ऑफ कार काय एक्स आणि टाइम टेकन काय वाय. स्पीड ऑफ कार जर आपण वाढवला तर जो टाइम लागणार त्याला डिस्टन्स ते कमी होणार. ठीक आहे, म्हणजे एक्स क्वांटिटी जसं जसं वाढवणार त्याच्यानुसार वाय क्वांटिटी कमी होणार. ओके, सो आपल्याला काय लिहिता येईल, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वाय. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वाय. ओके, मग या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार, एक्स इज इक्वल टू के इंटू 1/y है ना. एक्स वाय डिव्हिजन ला इकडे जाताना मल्टिप्लिकेशन होईल इज इक्वल टू के. सो के इज इक्वल टू एक्स वाय. ठीक आहे ना, सो हे आपलं इक्वेशन असेल. ठीक आहे, आता काय करणार फ्रेंड्स, इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करून आपण के ची व्हॅल्यू करणार. के हा आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल. ठीक आहे ना, सो पुट करायचंय, स्पीड ऑफ कार एक्स या ठिकाणी काय आहे 60 घेणार. अँड टाइम टेकन वाय, सो वाय काय घेणार फ्रेंड्स, या ठिकाणी वाय 8 घेणार. ओके, इन इक्वेशन नंबर बघा, एक्स 60 घेतला, वाय 8 घेतला, ते इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करणार. इक्वेशन नंबर 1 कुठलं आहे फ्रेंड्स, के इज इक्वल टू एक्स वाय. सो के काय आहे, के आपल्याला काढायचं आहे, एक्स 60 अँड वाय काय 8. ओके, 8 × 48, सो 480. ओके, सो आपल्याला कॉन्स्टंट काय मिळाला 480. हा आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल. दिस इज अवर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, आता आपल्याला कॉन्स्टंट मिळून गेला फ्रेंड्स. आता आपल्याला काढायचं काय की आपल्याला काढायचं काय, स्पीड ऑफ कार काढायचं आहे. ठीक आहे, स्पीड ऑफ कार म्हणजे आपण आपलं स्पीड ऑफ कार किती असेल जेव्हा आपण 7.5 तासामध्ये ते अंतर कव्हर करणार. ओके, मग काय करणार आता, लेट के आपल्याला मिळून गेला, के इज इक्वल टू 480 है ना. लेट एक्स आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, एक्स आपल्याला माहित नाही आहे. आणि मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय येणार 7.5 तास ना. वाय इज इक्वल टू काय येणार, वाय काय आहे टाइम टेकन आहे ना. सो वाय इज इक्वल टू काय येणार 7.5 hours. ओके, आता याला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार है ना. इक्वेशन नंबर 1 कुठे आहे, के इज इक्वल टू एक्स वाय. के काय आहे 480, एक्स आपल्याला काढायचा आहे आणि वाय काय फ्रेंड्स 7.5 है ना. सो एक्स इज इक्वल टू 480 अपॉन 7.5. एक्स इज इक्वल टू, आता बघा फ्रेंड, 480 डिवायडेड बाय 7.5 है ना. आता एक काम करू आपण, 7.5 ला आपण 75 लिहून टाकू. ओके, 75 इंटू 6, 75 गुणिले 3 175, 150, 150, 225 आणि 225 हा 450. ओके, सो 75 गुणिले 6
450 उरला काय 30. ओके 75 गुणिले 75 गुणिले 150 75 चौक 300. ओके 0 सो बघा 480 ला एक बघा 480 ला जर आपण 75 ने डिवाइड केलं तर आपल्याला 6.4 मिळतंय. ओके म्हणजे आपल्याला 7.5 ने डिवाइड करायचा. सो हा डेसिमल पॉईंट कटून जाणार. ओके सो आपल्याला काय मिळालं आन्सर 64 किलोमीटर पर आवर. ओके सो आपल्याला बघा म्हणजे आपण जेव्हा आपल्या कारच्या स्पीड 64 किलोमीटर पर आवर ठेवणार तेव्हा आपण ते जे डिस्टन्स आहे ते 7.5 आवर मध्ये रीच करणार. ओके त्याने विचारलं काय फ्रेंड्स तुम्हाला कारच्या स्पीड कितीने वाढवावं लागेल हे विचारलं होतं. ओके सो इथे लिहा increase car speed by ओके किती वाढावं लागेल मग बघा आधीचा आपला स्पीड काय होता इथे लिहा हे काय इन्क्रीज कार आय म्हणजे इन्क्रीज कार स्पीड आहे. ओके आधी बघा 64 आहे ना 64 मायनस आधीच्या स्पीड काय होता 60. ओके सो 4 तर आपल्याला 4 किलोमीटर पर आवर ने आपल्याला आपला गाडीचा स्पीड आपला बाईकचा आपलं कारचा स्पीड वाढवावा लागेल. ठीक आहे फ्रेंड्स म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं 4 किलोमीटर पर आवर. ओके बघा जर तुम्ही 60 किलोमीटर पर आवर ने बाईक जर तुम्ही तुमची कार 60 किलोमीटर पर आवर ने चालवली तर तुम्हाला ते डिस्टन्स रीच करायला 8 आवर्स लागत होते. जर तुम्ही आणि तेच डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आणि तेच डिस्टन्स जर तुम्ही 7.5 आवर या वेळामध्ये कव्हर करण्यासाठी तुम्हाला किती वेळच्या स्पीडने गाडी चालवावी लागेल 64 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने तुम्हाला गाडी चालवायला लागेल. म्हणजेच आपण टोटल 4 किलोमीटर पर आवरने गाडीचा स्पीड वाढवला तेच त्यांनी विचारलं होतं फ्रेंड्स. ओके सो इथं काय लिहिलं आपण टू रीच काय लिहिलं आपण एक मिनिट we should increases our car speed by 4 किलोमीटर पर आवर. ठीक आहे म्हणजे आपल्याला 4 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने बाईकचा स्पीड वाढवावा लागेल. ठीक आहे फ्रेंड्स या ठिकाणी आपलं चॅप्टर नंबर 7 दॅट इज व्हेरिएशन हे संपलं आहे. बघा फ्रेंड्स हे चॅप्टर तुम्हाला भविष्याच्या दृष्टिकोनाने खूप इम्पॉर्टंट असतात. पुढे जाऊन जर तुम्ही UPSC MPSC किंवा SSC अशा टाईपचे जे काही गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करणार त्या ठिकाणी एक ऍक्टिव्ह नावाचा सेक्शन असतो. काय त्या ऍक्टिव्ह नावाच्या सेक्शनमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे फ्रेंड्स त्याच्यामुळे म्हणतो फ्रेंड्स की हे जे आपलं लेक्चर आहे ज्यांना आवश्यक आहे ज्यांना ऍक्टिव्ह मध्ये प्रॉब्लेम येतो त्यांना हे लेक्चर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके फ्रेंड्स तर फ्रेंड्स आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत आहे. ठीक आहे.